हॅलो फ्रेंड, तर सकाळचे आता 7 वाजले आणि आता गायांना कुट्टी करून टाकली गव्हाणीमध्ये. गव्हाण फुल करून दिली का एकदा तर पाहायची काही गरज येत नाही. ह्याच्यामध्ये मक्का आहे, गिनी आहे, घास आहे आणि 1 टप गाऊंड आहे. 1-2 टप गाऊंडाचा मान आहे. गाऊंडा कमी टाकतो. गाऊंडा, गिनी, घास साईज एकत्र कुट्टी केली, टाकून दिले मिक्समध्ये. बरोबर खात्या काय. हा एवढं झालं, थोडं 1-2 टप टाकायचे, पाणी पाजायचं म्हणजे गायांचं आवरलं. शेळ्या पण विकून खाते रपारप. चला घेतो आवरून, दुधाला जायचं अजून. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना सायंकाळचे 5:30 वाजले. तर लवकरच मसाला काढला आहे संध्याकाळच्या भाजीसाठी. तर आज आहे ना मटणाची भाजी बनवायची आहे, त्यासाठी लवकर मसाला काढला आहे. कारण की 6ला पण लाईट जाती. लाईटीचा जो टाईम आहे तो टाईम फिक्सच आहे, लाईट काय बदललीच नाही, म्हणजे लाईटीचा टाईम काही चेंज नाही झाला. 6ला गेली का डायरेक्ट 9ला येते संध्याकाळी. त्यामुळे मग म्हटलं लवकरच मसाला काढून भाजून आणि वाटून घ्यावा. तर आज मटण बनवायचं आहे. मटण पण आणणार आहे संध्याकाळी, पण तोपर्यंत म्हणलं अगोदर मसाला आहे ना काढून भाजून आणि वाटून घ्यावा. त्यासाठी इकडे सगळे पण म्हणजे जेवढं काळा मसाल्यासाठी लागतं तेवढं सगळं घेतलं आहे. कांदा आधी भाजून घेतला, खोबरं, लाल मिरच्या, आणि ह्या मिरच्या आहे ना थोड्याशा फिक्या आहेत त्याच्यामुळे जास्तच घेतल्या. हरभऱ्याची डाळ घेतली, तांदूळ, बाजरी, म्हणजे येसूर करतो ना आपण सेम त्या टाईप घेतलं आहे. आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या काही, आणि गावठी कोथिंबीर पण घेतली आहे गावरात. तर चला आता हा सगळा मसाला मी ना तव्यावरती भाजून घेते आणि वाटून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवणार आहे वाटून. मग संध्याकाळी भाजी करायला, मटणाची भाजी करायला लागेल. लाईट राहत नाही त्यामुळे लवकरच वाटून घेणार आहे मी. हा का, उकडून पण झालंय ना. कोथिंबीर आणली ती. काळा मसाला ना, भाजी 5 मिनिटात होईना आता. हा का, पाहिजे तेवढंच करायचं. तरी पण आली मस्त. हो, छानपैकी तरी पण आलेली आता. हे बघा, इकडे उकडलेलं आहे काय अजून. चला, छानपैकी भाजी करून झालेली आहे आता. तरी आली का. अजून कोथिंबीर पाहिजे वरून. हा का, मस्त वास आला.